आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। पोलीस ठाण्यातील ट्रॉली प्रकरणी पोलिसांवर कारवाई करा मागणीसाठी अमरण उपोषण सुरू। सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातील महसूल खात्याने जप्त केलेली जितेंद्र मंडले या तरुणाची ट्रॅक्टर ट्रॉली पोलीस कर्मचारी राजेंद्र मानवर व निवृत्त पोलीस कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमत करून पांडेगाव येथील एकाला परस्पर विकलेली होती। या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली आहे, मात्र कारवाई न झाल्याने शिरडोन येथील जितेंद्र मंडले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण आंदोलन येथे सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आहे। कवठे महांकाळ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आरपीआयने एल्गार पुकारलेला आहे। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात महसूल खात्याने जप्त करून ट्रॅक्टरची ट्रॉली लावलेली होती। सदरची ट्रॉली पोलीस कर्मचारी राजेंद्र मानवर व निवृत्त पोलीस कर्मचारी कावरे यांनी एकाला परस्पर विकलेली होती। याबाबत ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर पसरल्याने खळबळ माजलेली होती। पोलिसांनी महसूल खात्याचा मुद्देमाल परस्पर विकल्याने पोलीस खात्याची अब्रू वेशीवर टांगण्याचे काम काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संगनमताने केले होते असे स्पष्ट झालेले आहे। याबाबत आरपीआयचे पदाधिकारी व जितेंद्र मंडले यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना भेटून सदरची तक्रार मांडून याबाबत लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केलेली होती। या संबंधी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी तपास अधिकारी नेमून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश आपल्या अधिकाऱ्यांना दिलेले होते। तसा अहवाल तयार करण्याचे काम उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी थोरबोले यांनी केले होते असे समजते। मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी थोरबोले यांच्याकडून तपासणी अहवाल जाण्यासाठी दिरंगाई झाली आहे असा सनसनीत आरोप आरपीआयचे पदाधिकारी पिंटू माने यांनी केलेला आहे। कवठे महांकाळ आरपीआयचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब उर्फ पिंटू माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। आरपीआयचे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष श्वेत भैया विवेक कांबळे, रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले, आरपीआय महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया सर्वदे, जिल्हा कार्याध्यक्ष तथा मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, आरपीआय तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण देंडे, प्रभाकर नाईक, निलेश वाघमारे, अशोक कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। याबाबत आरपीआयचे युवक जिल्हा आघाडी जिल्हाध्यक्ष श्वेत भैया कांबळे, रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले, जिल्हा कार्याध्यक्ष तथा मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण देंडे, तक्रारदार जितेंद्र मंडले, आरपीआयचे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष बाळासाहेब उर्फ पिंटू माने यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। माझं नाव श्वेत पद्म विवेक कांबळे, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा युवक जिल्हाध्यक्ष आहे। जितेंद्र मंडलेंच्यावर जो काही अन्याय प्रशासनामार्फत झालेला आहे, सर्वप्रथम त्या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो। आत्ताच ज्या वेळेला आंदोलन सुरू झालं, तासगावचे DYSP थोरबोले साहेब त्यांच्याशी माझं दूरध्वनीद्वारे बोलणं झालं। या प्रकरणाचा प्राथमिक तपास हा थोरबोले साहेबांकडे आहे आणि त्यांनी हा अहवाल तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवतो आणि या प्रकरणाबाबत न्याय देण्याचं काम किंवा त्या पोलीस अधिकारी कर्मचारी आणि जो काही गौडबंगाल केलेला आहे त्याचे सगळे आदेश किंवा त्या प्रकरणाबाबत न्याय देण्याचं काम हे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब, SP साहेब यांनी करावं अशी हे आंदोलन संपल्यानंतर आम्ही सर्व रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ ज्या वेळेला अहवाल तिकडे जाईल त्यावेळेला त्यांची भेट घेऊन या प्रकरणामध्ये या मंडले कुटुंबाला आणि त्या सदरच्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळावा यासाठीच आम्ही इथं बसलेलो आहे आणि या आंदोलनाच्या पाठीमागे आमची तीच प्रामाणिक मागणी राहील।
आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा कवठेमंकाळ तालुक्यामध्ये गेले 2-3 महिन्यापासून हा घटना घडलेली आहे आणि घटनेला जबाबदार कवठेमंकाळ तालुका पोलीस खातं आहे। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, संविधान लिहित असताना बाबासाहेबांनी एक सूचनाही दिली होती की जर संविधान चालवणारा व्यक्तिमत्व जर चांगला असेल तर संविधानासारखी गोष्ट या देशात नव्हे जगात आपलं संविधान उत्कृष्ट असणार आहे। संविधान चालवणारा व्यक्तिमत्व जर वाईट असेल तर त्यापेक्षा कुठली वाईट, तिच्याही पेक्षा वाईट कुठली गोष्ट तुम्हाला ह्या देशामध्ये दिसू लागणार नाही। म्हणून आज पोलीस जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही भेटून निवेदन जर दिलं तरी तिथं आम्हाला न्याय मिळत नाहीये। आज जितेंद्र मंडले ह्या कुटुंबातला एक घटक, एक गोरगरीब कुटुंबातला एक राबून खाणारा वर्ग, त्या वर्गाला गेले 3.5 महिने पोलीस स्टेशन एरजारा घालू लागते। खोटी केस करतो, तुला धमकी देतो, शिवीगाळी करतो असा शब्द वापरणारा जो कोण तिथला जो कोण अधिकारी असेल पहिला त्यांना निलंबन करणं गरजेचं आहे। तुम्हाला रिपब्लिकन पक्ष म्हणजे काय चेष्टा वाटली काय? नॅशनल पार्टी आहे आमची, केंद्रीय मंत्री आहेत। आम्ही उद्या मुख्यमंत्री साहेबांना जाऊन शिष्टमंडळ आम्ही जाऊन मुंबईला भेटणार आहोत। आठवले साहेबांचा जिल्हा आहे, अनेक वेळा तुम्हाला निवेदन दिलं, हात जोडला, अरे बाबा आम्हाला न्याय द्या। तर तुम्हाला जर न्याय देता नसेल तर ते न्याय मी हिसकावून घेऊ। आजपासून रिपब्लिकन पक्षाचे खरी चळवळ आणि खरं आंदोलन हिथून आता गती प्राप्त होणार आहे। कवठेमंकाळची जी काय करप्टर पोलीस आहेत त्या पोलिसांना एवढं सांगू इच्छितोय की केलेला जे तुम्ही जी काय अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि एक समाजातले तळागाळातला कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो। जय भीम, जय भारत। अरविंद कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष RPI तथा मिरज तालुका अध्यक्ष, आज या ठिकाणी जिल्हा अधिकारी ऑफिसच्या समोर जितेंद्र मंडले यांच्यावर जो झालेला अन्याय आहे, प्रशासनाच्या वतीने जो अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सपोर्ट, पूर्ण पाठिंबा त्यांना देण्याकरिता आम्ही या ठिकाणी हजर राहिलेलो आहोत। आमचे सहकारी मित्र, आमचे कवठेमंकाळ तालुक्याचे अध्यक्ष पिंटू माने यांनी आम्हाला निवेदन केलं की आपण सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या वतीने आपण त्यांना सपोर्ट करूया। त्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी निर्णय घेऊन आज आमच्या या ठिकाणी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशवंत पद्म कांबळे, आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आशुरावजी कांबळे साहेब, या सर्वांच्याच वतीनं आम्ही संजय मंडले यांना पाठिंबा देण्याकरता इथं आलेला आहे। संजय मंडलेंच्या बाबतीत, जितेंद्र मंडले यांच्या बाबतीमध्ये जो काही अन्याय झालेला आहे प्रशासना वतीनं, त्याला ताबडतोब त्याची चौकशी होऊन जे लोक यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। अन्यथा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं, मिरज तालुक्याच्या वतीनं एकच आवाहन करतो की या प्रकरणामध्ये ताबडतोब न्याय जर का नाही मिळाला तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही उभा करू। एवढेच मी या ठिकाणी तुम्हाला गवाही देऊन या ठिकाणी थांबतो। मी प्रवीण धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा तासगाव तालुका अध्यक्ष। आज सांगली कलेक्टर ऑफिस समोर कवठेमंकाळ तालुक्यातील आमचे सहकारी जितेंद्र मंडले यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाची दाद कवठेमंकाळमध्ये न घेतल्यामुळे आज सांगली या ठिकाणी ते आमरण उपोषणासाठी या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर प्रशासनाने त्यांची दखल त्या ठिकाणी घेणं गरजेचं होतं, परंतु प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सत्तेचा दुरुपयोग केल्याचं लक्षात येत असल्याने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज आम्ही कलेक्टर ऑफिस समोर त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांच्या ज्या मागण्या आहेत
त्या मागण्याची पूर्णतः चौकशी झाली पाहिजे व जे खरोखर आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला सुरुवात करत आहोत. येणाऱ्या लवकरात लवकर जर त्यांना न्याय नाही मिळाला तर हे जे आंदोलन आहे ते अतिशय उग्र अशा स्वरूपात केलं जाईल. रस्ता रोका असेल, मोर्चा असेल, हे काढून जितेंद्र मंडले यांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील एवढ्या ठिकाणी मी ठामपणे सांगतो. कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातील ट्रॅक्टर ट्रॉली पोलिसांनी परस्पर विकल्याच्या प्रकरणी त्याची सखोल चौकशी व्हावी, त्यांच्यावर संबंधित अधिकारी, संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिरढोण येथील तरुण जितेंद्र मंडले आजपासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत. या आंदोलनाला सांगली जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या गटाने जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे. त्यांना न्याय मिळावा या न्याय हक्कासाठी RPIने ही लढाई हातात घेतलेली आहे. ते जितेंद्र मंडले आपल्यासोबत आहेत. जितेंद्र मंडले यांची आपण प्रतिक्रिया घेऊया की नेमकं प्रकरण काय होतं, काय घडलेलं आहे, या प्रकरणामध्ये दोषी कोण कोण आहेत, त्यांच्यावर कारवाई अद्याप का झाली नाही याची प्रश्नाची उत्तरे जितेंद्र मंडले हे देतील. काय आपली मागणी आहे, काय आपले प्रश्न आहेत, प्रशासनाकडे काय मागणी आहे, आपली ट्रॉली कधी चोरीला गेली होती हे आपल्याला कधी समजलं? माझी ट्रॉली गेलेली मला हे मागच्या महिन्यात 15 तारखेला कळालं. किती तारखेला हे आपल्याला समजलं असेल? साधारणपणे किती महिन्यापूर्वी ट्रॉली गेलेली मला माहित पडलं 3.5 महिन्यापूर्वी. बरं, मग त्या संबंधात तुम्ही कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती का? गेलो होतो पण घेतलेली नाही. तिथल्या पोलीस निरीक्षकांनी तुमची तक्रार घेतली नाही? हा, तुम्ही लिखित तक्रार द्यायसाठी गेला होता होय का? होय गेलेलो मी, बरं. घेतली नाही. मग त्याच्यानंतर आपली काय भूमिका राहिली, काय केलं आपण? मी 2021 साली अँटी करप्शनचा ट्रॅप सर्कलला लावलेला होता. हा. मग त्या अनुषंगाने माझ्यावर त्या रागाने माझा ट्रॅक्टर, मोकळा ट्रॅक्टर माझ्या शेतातून कवठे महांकाळ पोलीस स्टेशनच्या आवारात आणून लावला. नंतर 2021-22 साली आणून लावल्यानंतर मी तो काय सोडून घेऊन गेलेलो ना. 2022 साली जी कारवाई झाली त्यावेळी कारवाई करण्यासाठी कोण होते? महसूल अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी. बर, 2022 ला तुमचा ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली होती? रातोरात आणून लावला पोलीस स्टेशनला, मला माहिती नव्हतं. सकाळी माहिती झाल्यानंतर मी फोटो वगैरे काढले त्याचे. नंतर तो ट्रॅक्टर तिथंच होता. मागच्या महिन्यात मी जून 15 ते 20 या दरम्यान मी पोलीस स्टेशनला कामानिमित्त गेलेलो होतो. तिथे मी ट्रॅक्टर पाहिला तर ट्रॉली नव्हती. नंतर मी PI साहेबांना तिथल्या फोन लावला. ते म्हणले महसूल कर्मचाऱ्यांनी आणून लावलं तर महसूलवाल्याने विचारा. नंतर मी काय केलं, माहिती काढली ट्रॅक्टर त्यांनी कुठे दिला, काय दिला. माहिती काढल्यानंतर मला बातमी लागली की असे पांडेगाव कर्नाटक या ठिकाणी ट्रॉली दिलेली आहे. त्या व्यक्तीबरोबर माझा संभाषण झालं. नंतर तो म्हटला मला या कर्मचाऱ्यांनी आणून दिलेला आहे, पोलीस कर्मचाऱ्यांनी. माझे पैसे देऊ देत 50,000 रुपये मी आणून देतो. नंतर मी त्याच्या घरी पण गेलो. घरी जाऊन मी फोटो वगैरे घेतलेले ट्रॉलीचे. ट्रॉली माझीच होती. नंतर मी SP साहेबांना जाऊन भेटलो सगळे पुरावे घेऊन. नंतर मला त्यांनी सांगितलं एक 4-5 दिवस थांबा, कारवाई करतो. नंतर मग काय कारवाई केली नाही म्हणून मी आज इथे उपोषणाला बसलो. ज्यावेळी तुम्ही जिल्हा पोलीस प्रमुख साहेब संदीप भुवे साहेबांना भेटला त्यावेळी तुम्ही लेखी निवेदन त्यांना दिलेलं होतं का? हो, लेखी दिलेलं. त्याच्यावर काय आश्वासन दिलं होतं त्यांनी, काय कारवाई करतो? 5 दिवसात कारवाई करतो म्हणून सांगितलं मला. आज किती दिवस झाली कारवाई केलेली? आज 12 दिवस झाले कारवाई केलेली. मी कवठे महांकाळ RPI तालुका अध्यक्ष बाळासाहेब उर्फ पिंटू माने आठवलेकर. जितेंद्र मंडले हा माझ्याकडे आला त्यावेळी या दादा असं झालंय आणि माझ्यावर अन्याय झालाय म्हणून मला असं समजल्याच आम्ही सगळे कार्यकर्ते आमच्या गेलो, सगळे पोलीस स्टेशन तिची शहानिशा केल्यानंतर मला समजलं की हा ट्रॅक्टर यांनी कर्मचाऱ्यांनी विकून टाकलाय. त्यांचा विकून टाकल्यानंतर आम्ही सगळीकडे आमची बातमी वगैरे चॅनलला वगैरे TV बातम्या हे ते दिल्यानंतर आम्ही डायरेक्ट मग परत SP ऑफिसला गेलो चौकशीसाठी.
4-5 दिवसांनी चौकशी तिथे गेल्यानंतर SP साहेबांना आम्हाला विचारले की आम्ही 5 दिवस आम्हाला टाइम द्या, 5 दिवसांनी तुम्हाला सगळं काय ती माहिती देतो. आणि आज 5 दिवस होऊन बी 12 दिवस झाले तरी बी यांनी काय माहिती आम्हाला काय दिली नाही. त्यामुळं मग आज आम्ही उपोषणला इथं पाठिंबा आमचा रिपब्लिकन पक्षातर्फे पाठिंबा जितेंद्रला दिलाय मंडलेला. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर. MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.